श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आपण राशीनुसार स्वामींची कोणती उपासना करावी ते पाहणार आहोत। तर स्वामींची उपासना आपण आपल्या राशीनुसार केली तर अधिक शीघ्र फलदायी असते। तर आज मेष राशींची स्वामींची उपासना मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर मेष राशीसाठी पुढील स्वामींची उपासना आहे राशी स्वामी मंगळ। मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे। तर त्यासाठी स्वामींचे दर्शन मंगळवारी जागृत स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे। आणि दर्शन केव्हा घ्यायचे तर दिवसभरात केव्हाही तुम्ही दर्शन घेऊ शकता। आणि भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम स्वामी ओम, ओम स्वामी ओम, ओम स्वामी ओम। तर हा मंत्र रोज 11 वेळा जप करायचा आहे स्वामींचा। तर राशीनुसार आपल्याला स्तोत्र स्वामींचे कोणते म्हणायचे आहे तर स्वामींचे स्तोत्र आहे अष्टक। तर स्वामींचे अष्टक कोणते आहे तर सगळ्या जणांना माहीतच आहे की स्वामींचे अष्टक कोणते आहे। आपण ऐकतो बघा, असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो जगी भाव उद्धराया, नसे अन्यत्राता जगी या दिनाला, समर्था तुझ्या बिन प्रार्थो कुणाला। तर हे स्वामींचे अष्टक आहे। तर मेष राशीनुसार हे स्वामींचे अष्टक तुम्हाला म्हणायचे आहे। तर केव्हा वाचाल तर दर मंगळवारी किंवा रोज घेतले तरी चालते। आणि यंत्र कोणते आहे तर मंगळ किंवा भौमयंत्राची स्वामींच्या मंत्राद्वारे दर मंगळवारी पूजा करायची। आता यंत्र जर समजा आता हे नाही तर आपल्याला मंगळवारी स्वामींची उपासना केली तरी चालते यथाशक्ती। आणि राशीचे दान वर्षातून एकदा लाल मसूर डाळ मठात मंगळवारी दान करावी। हे दर मंगळवारी नाही करायचे, तर वर्षातून एकदा ह्या डाळीचे दान केले तरी चालते। लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त मठामध्ये स्वामींच्या नावाने मसूर डाळ अर्पण केली तरी चालते। वर्षातून एकदा यथाशक्ती केली तरी चालते। तर फळं कोणते आहे तर मंगळवारी मठामध्ये डाळिंब द्यावे। गोड पदार्थ दर मंगळवारी मठात थोडा गूळ ठेवावा। आणि वस्त्रदान लाल वस्त्र स्वामींना मंगळवारी दान द्यायचे आहे। तर लाल वस्त्र स्वामींना म्हणजे मंगळवारी दान आपण कसे द्याल मग यथाशक्ती तुम्हाला ज्याप्रमाणे देता येईल तसे दान द्या। आणि धातू वर्षातून एकदा मंगळवारी तांबे धातू मठामध्ये दान करावा। आणि पुष्प आहे स्वामींना लाल जास्वंदी मंगळवारी वाहा। इतर वेळेस स्वामींना जास्वंद वाहत नाही, पिवळ्या झेंडूचं फुलच चालतं, चाफा सफेद फूल। तर आता ह्या राशीनुसार ही सेवा झालेली आहे स्वामींची उपासना यथाशक्ती तुम्ही करू शकता। आता धातू आल्यावर तिथे वर्षातून एकदा मंगळवारी तांबे धातू मठात दान कसं करायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका। तो धातू आपण एखाद्या मंदिरामध्ये स्वामींच्या नावाने अर्पण करू शकतो। धातू म्हणजे तांब्याचा धातू म्हणजे एखादी निरांजनी तिच्यात फुलवात लावून ती प्रज्वलित करून तुम्ही तिथे दान करू शकता। जसं अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान करतो तसं वर्षातून एकदा हे केलं तरी चालतं। तर अशी ही राशीनुसार जर सेवा आपण केली तर लवकरच आपल्याला शीघ्र फलदायी असते। इतर राशींची आपण सेवा करतो त्यामुळे आपल्याला स्वामींच्या उपासनेमध्ये फळ मिळत नाही आणि घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। जे सेवा तुम्हाला यथाशक्ती मी सांगितलेल्या आहे त्या करता येतील तर त्या तुम्ही अवश्य करा। आणि स्वामींची ही उपासना करायला हे करू नका आणि आपली त्याचबरोबर म्हणजे कंटाळा करू नका। आणि त्याचबरोबर 3 अध्याय क्रमांची सेवा सुद्धा चालू ठेवा। ती सेवा आपली नित्य सेवा म्हणून आहे, पण राशीनुसार मी तुम्हाला हे मेष राशीनुसार तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।